रत्नागिरीतही आज मान्सूनपूर्व पावसानं हजेरी लावली आहे। येथील आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रणव बोळेकर यांनी। ज्या पावसाची अख्ख्या राज्याला प्रतीक्षा आहे तो पाऊस आता अखेर कोकणामध्ये दाखल झालाय। कोकणातल्या अनेक ग्रामीण भागांमध्ये मुसळधार पाऊस जो आहे तो सकाळपासून बरसतोय। त्याचबरोबर सिंधुदुर्गाच्या अनेक भागांमध्ये पावसाला जोर जो आहे तो कायम आहे। गेल्या 24 तासांमध्ये सिंधुदुर्गात मोठ्या प्रमाणात पाऊस पडल्याची नोंद जी आहे ती झालेली आहे। त्याचबरोबर रत्नागिरीमध्ये देखील हा पाऊस आता दाखल झालेला आहे। रत्नागिरीतल्या ग्रामीण भागांमध्ये सर्वाधिक पावसाची जी आहे ती नोंद झाली आहे। इथला बळीराजा जो आहे तो सुखावला आहे, कारण शेतीच्या कामांना जो आहे तो ब्रेक लागला होता ती आता गती घेण्याच्या मार्गावर आहेत आणि या पावसामुळे नक्कीच आनंदाचं वातावरण सगळीकडे पाहायला मिळतंय। खरं तर कोकणामध्ये गेल्या अनेक वर्षांपासून कमी पावसाची नोंद झाली होती गेल्या वर्षी, मात्र यावर्षी जो पाऊस जो आहे तो सर्वाधिक बरसेल असं हवामान खात्याने वर्तवलं होतं आणि येत्या 24 तासामध्ये कोकणामध्ये मान्सून दाखल होईल असंही जाहीर केलं होतं आणि आज अखेर खऱ्या अर्थानं आज मान्सून दाखल झाल्याची घोषणा जी आहे ते हवामान खात्याने केलेली आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट निलेश कदमसह प्रणव पोळेकर, झी मीडिया, रत्नागिरी। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।